ठरलं तर मग या मालिकेच्या 29 मेच्या जबरदस्त भागामध्ये जो खुनाची कोणतीही चौकशी न करत दामिनीने मधुभाऊंवरती आरोप केलाय, त्याच खुनाची सगळी चौकशी करण्यावरती अर्जुनला खूप काही गोष्टी समजल्यात की हा खून मधुभाऊनी नाही तर महिपतने केलाय. आणि अर्जुनच्या हातात खूप मोठे पुरावे पण लागलेत, काही परिस्थितीजन्य पुरावे आणि काही आता लोक सुद्धा असे पुरावे देणारे आहेत ज्या आता महेंद्रने टीप दिलेली आहे त्याच्याबद्दलचं सगळं सत्य बोलत, त्याला पोपटासारखं बोलत, आता बोलतं करत अर्जुनने केलाय धमाका. आणि त्यानंतर अर्जुनला काही महिन्यापूर्वी ही बॉडी पेरली गेलेली आहे किंवा पुरली गेलेली आहे हे ज्या वेळेला समजलंय त्यावेळेला अर्जुनने काय धमाका केलाय, मधुभाऊ नाही तर महिपतलाच या सगळ्यात कसा अडकवलाय पाहू. इकडे सायली पूर्णपणे अजूनही बेशुद्ध असते. मग इकडे अश्विनला बोलवलं जातं. अश्विन येतो आणि आता तो चेक करायला लागतो. काय झालंय असं म्हणत तो आता विचारायला लागतो आणि तिला टेन्शन कसलं आलं होतं का हे सुद्धा विचारतो. सगळं चेक करताना तो म्हणतो बाकी काही दिसत नाहीये, पण हिला कसलं टेन्शन आलंय का, यावरती अर्जुन आता घडलेली घटना सांगायला लागतो. मधुभाऊंना पकडण्यासाठी कसे पोलीस आले होते, कसे पोलीस मधुभाऊंना पकडत होते, मीडियामध्ये कशा न्यूज होत्या, हे ज्या वेळेला सगळं डिटेलमध्ये आता इकडे अश्विनला समजतं त्यावरती अश्विन सांगायला लागतो हो, याच गोष्टीचं तिने टेन्शन घेतलंय आणि टेन्शन घेतल्यामुळेच तिला आत्ता हा स्ट्रेस आलेला आहे आणि स्ट्रेस आल्यामुळेच मग तिला चक्कर आलेली आहे. आत्ता शुद्धीवरती आल्यावरती तिला कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस द्यायला नको आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आता शुद्धीवरती आली ना की तिला एक थोडी जास्त साखर टाकून कॉफी द्या, म्हणजे जरा तिला बरं वाटेल. असं म्हणत आता टेन्शन घेऊ नका, थोड्याच वेळात ती शुद्धीवरती येईल असं अश्विन सांगतो. आणि तोपर्यंत अर्जुनच्या जीवात जीव येतो. मधुभाऊंना उगाचच गिल्ट वाटत असतं की आपल्यामुळे साऊबाळाची तब्येत बिघडली. इकडे तोपर्यंत महिपत म्हणत असतो की मधुकर पाटलाला जर का जेलमध्ये पाठवायचं नाहीये तर हा सगळा डाव का रचला होता. यावरती दामिनी म्हणते शिकरे, प्रत्येक गोष्ट जेलमध्ये पाठवण्यावरती नसते. लक्षात घ्या, या सगळ्यामध्ये आता अर्जुन खूप कॉन्फिडंट झाला होता. तो ओव्हर कॉन्फिडंट झाला होता की कोर्टामध्ये त्याने केस जिंकले किंवा कोर्टामध्ये त्याला आता खूप मोठं यश मिळालंय. त्याचा हा कॉन्फिडन्स कुठेतरी तोडणं गरजेचं होतं आणि म्हणूनच ही डेड बॉडी सापडल्यामुळे तो आता थोडासा 2 पावलं तरी मागे गेला असेल. त्याचा आता केस लढण्याचा वेग मंदावेल किंवा त्याला या सगळ्यामध्ये आता थोडाफार तरी धक्का बसेल आणि त्याचा वेग मंदावेल. यावरती मग आता इकडे सांगायला लागतो महिपत असंच पाहिजे, त्याचा वेग मंदावलाच पाहिजे, ॲक्सिडेंटच झाला पाहिजे, ॲक्सिडेंट हो गया रब्बा रब्बा असं म्हणत महिपतचं गाणं सुरू होतं. 113% तुमचा प्लॅन वर्क करणार. म्हणजे कसं आहे ना, मी कोणाचा तरी खून करतो आणि तो खून कॉपी करायचा किंवा तो खून आता दुसरं कोणाची तरी माती मारायचा उपयोगाला येतो, हे तर तुमची डोक्यालिटी एकदम भारीच म्हणायची दामिनी देशमुख. असं म्हणत तो आता दामिनीचं कौतुकवरती कौतुक करत असतो. दामिनी त्याला शांत करते. इतक्या ह्यानी हुरळून जाऊ नका, यश खरं तर मोठं आहे. यावर महिपत म्हणतो ते पण यश आपल्याला मिळणार 113%. हा आता मधुकर पाटील जेलमध्ये गेल्याशिवाय काही राहत नाहीये. असं म्हणत आता इकडे महिपत खूपच खुश होतो, दामिनीचे आभार मानतो आणि घरी यायला निघत असतो. तोपर्यंत इकडे आता सायलीला हळूहळू शुद्ध येत असताना इकडे आता प्रिया म्हणते स्ट्रेस नको घेऊ, तो अश्विन बोलतोयस खरं, पण जोपर्यंत मधुभाऊ या घरामध्ये आहेत तोपर्यंत स्ट्रेसवरती स्ट्रेस हे या घरात राहणारच आहे ना. जोपर्यंत ते ह्या घरात आहेत तोपर्यंत सायलीला कोणत्याही प्रकारे निवांतपणा हा मिळणारच नाहीये. यावरती मधुभाऊ म्हणतात जावे बापू, मी निघतो इथून. यावरती अर्जुन म्हणतो मधुभाऊ तुम्ही कुठेही जाणार नाहीयेत. ज्या वेळेला सायलीला शुद्ध येईल त्यावेळेला ती तुमच्याबद्दल विचारणार. कुठच्याही बाबतीत तुम्ही आता इकडून निघून जाऊ नका, मी जे काही सांगतोय ते ऐका. असं म्हटल्यावरती अर्जुन आता मधुभाऊंना जबरदस्ती थांबवतो. तितक्यात इकडे सायलीला मधुभाऊ असं म्हणत शुद्ध येत असते. त्यावरती अर्जुन आता सांगत असतो काळजी करू नकोस, मधुभाऊ इथेच आहेत. असं म्हटल्यावरती सायली आता हळूहळू शुद्धीवरती येते. सायली शुद्धीवरती येते आणि मधुभाऊ तुम्ही बरे आहात ना. यावरती मधुभाऊ म्हणतात साऊबाळा बिलकुल काळजी करू नकोस, जावई बापूंनी मला आता अजिबात कोणत्याही प्रकारे त्रास होऊ दिला नाहीये. त्यावरती अर्जुन म्हणतो सायली तू उठ ना, मधुभाऊ सुरक्षित आहेत, तू बघ ना एकदा मधुभाऊंना. मग सायलीला शुद्ध येते. सायली आता उठून बसते. उठताना सुद्धा ती मधुभाऊ
मधुभाऊ असंच म्हणत उठते आणि त्यानंतर मधुभाऊंना समोर पाहिल्यावरती सायली म्हणते, तुम्ही ठीक आहात ना? यावरती मग आता मधुभाऊ सांगतात, हो, तू काही काळजी करू नको. जावई बापूंनी मला पकडून नेण्याआधीच माझ्यासाठी जामीन तयार केली होती आणि मला कोणत्याही परिस्थितीत आत जाऊ दिलं नाही. हे ऐकल्यावरती सायलीच्या चेहऱ्यावरती आनंद येतो. ती आता अर्जुनकडे पाहायला लागते आणि त्यावरती मग आता अर्जुन म्हणतो, हो वहिनी, आम्ही अँटिसिपेटरी बेल ऑलरेडी तयार ठेवली होती आणि त्यामुळे अँटिसिपेटरी बेल मिळाल्यामुळे मग मात्र आता कुणीही या सगळ्यामध्ये मधुभाऊंना अटक करू शकत नाही. तुम्ही निर्धास्त राहा असं म्हणत मग मात्र आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, अश्विन सांगायला लागतो. सायलीला रडू कोसळतं. रडणारी सायली अर्जुनच्या मिठीत शिरते आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, आता कशा रडताय? झालं ना, झालं गेलं, सगळं विसरून जा. सगळं काही ठीक झालेलं आहे. तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घेताय? असं म्हणत तो सायलीला समजावतो. तोपर्यंत चैतन्य म्हणतो, अर्जुन, मला कळतंय की तुझी इथे गरज आहे, पण या सगळ्यामध्ये आता तुझी गरज असली तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये इथून आता त्या चौकशीसाठी जावं लागेल. म्हणजे कसं आहे ना, आपण अँटिसिपेटरी बेल तर केलेली आहे, पण तरीसुद्धा मला काय वाटतं, अनेक फॉर्मॅलिटीज असतात. या अनेक फॉर्मॅलिटीज आपल्याला पूर्ण करायला पाहिजेत आणि त्यामुळे आता इकडे आपल्याला या सगळ्यामध्ये फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी पोलीस स्टेशनला जावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला पोलीस स्टेशनच्या इथे निघायला लागेल. त्यामुळे तू इथून आता निघ. त्यावरती सायली म्हणते, नाही अर्जुन सर, तुम्ही निघा. मी ठीक आहे, मला या सगळ्यामध्ये आता काहीही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही मला अजिबात माझ्यासाठी थांबण्याची काही गरज नाही आहे. तुम्ही निघा इथून, मी ठीक आहे. त्यावरती प्रताप म्हणतो, अर्जुन, खरंच काळजी करू नको. आम्ही आहोत ना, आम्ही या सगळ्यामध्ये आता इकडे काळजी घेऊ सायलीची, तू निघ. असं म्हणत मग मात्र आता प्रतापसुद्धा अर्जुनला सपोर्ट करतो आणि सपोर्ट केल्यावरती मग मात्र आता प्रताप या सगळ्यामध्ये इकडे अर्जुनला जायला सांगतो. अर्जुन म्हणतो, मधुभाऊ, तुम्ही शांत राहा, काहीही काळजी करू नका. असं म्हटल्यावरती मधुभाऊ सायलीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतात आणि आता सायली त्यांच्या डोक्यावरती, खांद्यावरती डोकं ठेवते आणि सगळं काही ठीक होईल मधुभाऊ, तुम्ही काळजी करू नका, सगळं ठीक होईल असं आता मधुभाऊंना सांगायला लागते. मधुभाऊ या सगळ्यामध्ये आता सायलीच्या डोक्यावरून हात फिरवत तिला समजवत असतात, तिला मनवत असतात आणि तिला पटवत असतात की सगळ्या गोष्टी आता ठीक होणार आहेत. कोणत्याही बाबतीत तुला काळजी करायची काहीच गरज नाहीये. असं म्हणत मग मात्र आता इकडे मधुभाऊ तिला समजवत असतात. सायली त्यांच्या खांद्यावरती डोकं ठेवून आता गप्पपणे रडत असते. हे सगळं होत असताना इकडे आता अर्जुन त्याच्या ड्युटीवरती निघतो, म्हणजे आता ही चौकशी करण्यासाठी की कसं घडलं, काय घडलं. तोपर्यंत महिपत घरी येतो आणि आता तो सांगायला लागतो, एक से भले दो, दामिनीने जबरदस्त गेम केलाय नाही का? यावरती मग आता इकडे साक्षी म्हणते, म्हणजे काय? यावरती नागराज म्हणतो, अगं मधुकर पाटील एका खुनाच्या केसमध्ये अडकले होते ना, ते एका खुनाच्या केसमधून 2 खुनाच्या केस झाल्या. यावरती महिपत म्हणतो, मग तू मला नेहमी म्हणायचीस ना, अण्णा व्हायलन्स करू नका, हाच व्हायलन्स आपल्या कामाला आलेला आहे. त्यावरती मग आता साक्षीला काही कळत नाही. ती म्हणते, काय झालंय अण्णा, तुम्ही कशाबद्दल बोलताय? यावरती महिपत म्हणतो, अगं मी एक खून केला होता आणि तो खून करून मी आश्रमात बॉडी पुरली होती आणि आश्रमात बॉडी पुरली होती हे मी दामिनीला सांगितलं होतं. मग काय, मग दामिनीने आपले खबरी पाठवले पोलिसांकडे खबरी पाठवून त्यानंतर त्या आश्रमात सगळे खुदाई केली. डेड बॉडी सापडल्यावरती संशय कोणावरती? मधुकर पाटलावरती. आरोप कोणावरती? मधुकर पाटलावरती. मग विलासच्या खुनाच्या बरोबरच अजून एका खुनाचा आरोप मधुकर पाटलावरती आल्यावरती आता कोर्टात काय, लोकांच्या मनात काय, मधुकर पाटलाविषयी रागच येणार आणि त्यानंतर एक खून करणारा माणूस दुसरा खून सुद्धा नक्कीच करू शकतो अशी लोकांची धारणा होणार आणि त्यानंतर मधुकर पाटलावरचा आरोप सिद्ध होणार. अशी खेळी खेळलेली आहे. हे म्हटल्यावरती सायली इथे साक्षी भरतीच खुश होते. तिच्या चेहऱ्यावरती एक गोड आनंद येतो आणि ती या सगळ्यामध्ये खूपच खुश व्हायला लागते. बरं, हे सगळं चालू असताना मग मात्र इकडे अर्जुन आणि आता चैतन्य हे येतात, ते म्हणजे क्राईम सीनवरती आल्यावरती खरी घटना काय आहे, खरं तिकडे काय घडलं होतं, हे सगळं आता अर्जुन आणि चैतन्य हे दोघं जण शोधायला लागतात आणि त्यावेळेला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर किंवा त्या केसवरती काम करणारे पोलीस
पोलीस अधिकारी यांना भेटतात आणि सांगतात, खरं तर या केसच्या संदर्भात आम्हाला थोडी माहिती पाहिजे आहे. कशी ही केस ओपन झाली, कसं हे समजलं अचानकपणे, आत्ताच्याच वेळेला या केसचा कसा काय सुगावा लागला. यावरती ते सांगतात, महेंद्र कोरगावकर म्हणून एक माणूस आहे आणि त्या माणसाने ही टिप दिली होती. तो इकडे कुत्रे फिरवायचा आणि ज्या वेळेला तो इकडे कुत्रे आणायचा तेव्हा ते कुत्रे जोराजोरात भुंकायला लागले आणि त्याच वेळेला त्याला असं वाटलं की इकडे काहीतरी आहे, म्हणून त्यांनी पोलिसांना टिप दिली. पोलिसांना टिप दिल्यावरती आम्ही इकडे सगळी खुदाई केली. खुदाई केल्यावरती आम्हाला ही डेड बॉडी सापडली. यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे, FIRची कॉपी, फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे रिपोर्ट, हे सगळं तुम्ही आम्हाला द्या. पोलीस म्हणतात, सॉरी, हे गोपनीय आहे, आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. यावरती चैतन्य म्हणतो, याच्या काही बोलणार तुम्ही, त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. आम्ही ऑलरेडी कोर्टाकडून माहितीच्या अधिकाराखाली पिटिशन आणलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला आम्हाला माहिती देणं नाकारता येणार नाहीये. असं म्हणत माहितीच्या अधिकाराखाली जे काही डॉक्युमेंट्स चैतन्याने कोर्टाकडून सबमिट करून आणलेले असतात ते डॉक्युमेंट्स तो ताबडतोब त्या माणसाला म्हणजेच त्या पोलिसांना दाखवतो आणि तुम्ही आम्हाला अडवू शकत नाही असं खंबीरपणे सांगत त्यांच्याकडून ते आता मागून घेतो. त्यावरती मग ते पोलीस म्हणतात, ठीक आहे, आम्ही तुम्हाला डॉक्युमेंट्स देतो. पोलीस अर्जुनला सगळे डॉक्युमेंट्स देतात. डॉक्युमेंट्स वाचल्यावरती अर्जुनच्या चेहऱ्यावरती आता एक पूर्णपणे हास्याची लकीर येते आणि हास्याची लकीर आल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन भलताच खुश होतो. खुश झालेला अर्जुन या सगळ्यामध्ये आता ते एक एक करत पेपर वाचायला लागतो आणि ज्या वेळेला पेपर वाचायला लागतो आणि त्याच वेळेला अर्जुनला काय समजायचं ते सगळं समजतं. चैतन्य म्हणतो, काय रे अर्जुन, काय आहे? यावरती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, मला जे काही समजायचं आहे ते सगळं समजलेलं आहे. मग ते पेपर वगैरे सगळं चेक करत इकडे आता अर्जुन ते पेपर घेतो आणि आता चैतन्य आणि अर्जुन तिकडून बाहेर येतात. अर्जुन म्हणतो, मला जे काही समजायचं आहे ना, खूप गोष्टी समजल्यात. चैतन्य म्हणतो, काय कळलंय तुला? यावरती अर्जुन म्हणतो, तू मला एक गोष्ट सांग, या सगळ्यामध्ये आत्तापर्यंत ही काही महिन्यापूर्वीची डेड बॉडी आहे असं फॉरेन्सिक डिपार्टमेंटचं हे आहे, म्हणणं आहे. जर का फॉरेन्सिक डिपार्टमेंटचं हे असं म्हणणं असेल तर या सगळ्यामध्ये आता तू मला सांग, ती डेड बॉडी इतके दिवस का नाही सापडली? इतके दिवसामध्ये ही डेड बॉडी जर का सापडायला पाहिजे होती तर ती डेड बॉडी का नाही सापडली? आणि आत्ताच त्याचे कुत्रे का बरं भुंकले? त्याचे कुत्रे भुंकले आणि आत्ताच भुंकले. मला असं वाटतंय हा सगळा प्लॅन आहे. यावरती चैतन्य सांगायला लागतो, अच्छा, म्हणजे हा प्लॅन मग कोणाचा असू शकतो? यावरती मग आता इकडे सांगायला लागतो अर्जुन, मला वाटते हा प्लॅन ना फक्त आणि फक्त दामिनी देशमुखच करू शकते. तिला असं वाटलं असेल की आपण कोर्टामध्ये ही केस हरतोय म्हटल्यावरती मग मात्र तिने असा डबल गेम खेळलाय आणि मधुभाऊंना या सगळ्यामध्ये आता अडकवण्याचा प्रयत्न केलाय. 100% हीच गोष्ट घडलेली आहे असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो, ज्या व्यक्तीने टीप दिली ना ती व्यक्ती इकडे बाजूलाच राहते, ती व्यक्ती इथे राहते. आपण आत्ताच्या आत्ता जाऊन त्या व्यक्तीला भेटूया, बघूया तिच्याकडून काय माहिती मिळते ते. यावरती चैतन्य म्हणतो, ठीक आहे, ती जर का आता इकडे व्यक्ती या सगळ्यामध्ये आता दामिनीचीच असेल तरी सुद्धा आपल्याला लगेचच समजेल की आता काय आहे ते. असं म्हणत दोघं जण आता बाजूलाच राहणाऱ्या महेंद्र कोरगावकर यांच्याकडे जायला निघतात, जेणेकरून बाकी काही माहिती मिळेल. तोपर्यंत मग आता इकडे साक्षी सांगायला लागते, अण्णा, ही तर खूपच चांगली गोष्ट झाली. यावरती आता इकडे सांगायला लागतो नागराज, मग काय, दामिनी देशमुखची कृपाच म्हणायला लागेल. यावरती महिपत म्हणतो, दामिनी देशमुखची कसली कृपा? अरे मी स्वतः खून केलाय आणि त्यामुळे मी खून केल्यामुळे हे सगळं घडले. दामिनीची कसली कृपा? दामिनीने फक्त ही केस ओपन केली आणि या सगळ्यामध्ये मधुकर पाटलावरती 2 खुनाचे आरोप झालेले आहेत आणि आत्ता केस अशी सॉल्व्ह होणार. यावरती साक्षी आता कधी नाही ती हसायला लागते आणि खरंच दामिनी देशमुख ग्रेट आहेत, ग्रेट. त्यांनी हे सगळं करून खूप मोठं काम केलेलं आहे. मला तर त्यांचं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी वाटते. अण्णा म्हणतात, बघितलंच, मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. दामिनी देशमुख ही खूप ग्रेट बाई आहे आणि ती या सगळ्यामध्ये आता हे करत आहे जेणेकरून आपल्याला मदत व्हावी. असं म्हटल्यावर ती आता इकडे हसायला लागते. पहिल्यांदा
साक्षी हसायला लागते आणि त्यावरती आता इकडे महिपत खूप खुश होतो आणि आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे असं म्हणत महिपत या सगळ्यामध्ये आता खूपच खुश व्हायला लागतो आणि खुश होऊन नाचायला लागतो. नेहमीच्या त्याच्या स्टाईलमध्ये उठतो काय, कमरेत वागतो काय आणि आनंदी आनंदगडे म्हणत नाचतो काय. त्यावरती नागराज म्हणतो, काय महिपत शेठ, आज अचानक काय झाले? महिपत काही बोलत नाही, फक्त नाचतोय 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 आणि नाचता नाचता तो आपल्या पोरीकडे बघतोय. आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे असं म्हणत तो पाहायला लागतो. महिपतला नागराज म्हणत असतो, अरे काय झाले, काय झालंय? आता या सगळ्यामध्ये इकडे जो सांगायला लागतो, महिपत शेठ, हे ना माझं खूप मोठी गोष्ट आहे, ती हरवलेली होती, ती मिळालेली आहे. यावरती महिपत म्हणतो, अशी कोणती गोष्ट आहे? नागराज म्हणतो. त्यावरती तो म्हणतो, खूप सोनं नाणं हिरे मोती याच्यापेक्षा खूप भारी माझी वस्तू होती, ते म्हणजे माझ्या पोरीच्या चेहऱ्यावरचं हसू. ते हसू आज परत आले आणि त्यामुळे आज जगातली सगळी सुख मला फिक्की आहेत आणि मला माझ्या पोरीच्या चेहऱ्यावरच्या हसू मिळाल्यामुळे मला आनंद झालाय. आज तो आनंद मला सेलिब्रेट करू दे. आणि त्यावरती आता इकडे पुन्हा तो नाचायला लागतो आणि आता आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे साक्षी हसत असते, नागराज हसत असतो आणि महिपतला खूपच आनंद होऊन तो आता नाचत वागडत हसत खेळत असतो. त्याच वेळेला मग आता इकडे अर्जुन आणि चैतन्य हे दोघं जण महेंद्र कोरगावकर ज्याने पोलिसांना टिप दिलेली असते त्या ठिकाणी येतात. ज्या वेळेला त्या ठिकाणी ते येतात तेव्हा महेंद्र आपल्या खोलीतून बाहेर येतो आणि आता तो सांगायला लागतो, हां बोला. यावरती अर्जुन म्हणतो, मी अर्जुन सुभेदार, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि हे चैतन्य गडकरी हे सुद्धा ॲडव्होकेट आहेत, असं म्हणत तो आता सांगायला लागतो, आम्ही दोघं जण जे आश्रम केस संदर्भात तुम्ही टिप दिलीत ना त्या संदर्भात तुमची चौकशी करायला आलोय. यावरती तो म्हणतो, बोला ना, काय तुम्हाला मी मदत करू शकतो? यावरती आता अर्जुन सांगतो, तुम्ही त्याच दिवशी कसं काय तिकडे गेलात? यावरती तो सांगतो, नाही हो, म्हणजे मी इथले आजूबाजूचे कुत्रे आहेत ना 7-8 ते फिरवतो. ज्या वेळेला हे कुत्रे फिरवतो ना त्यावेळेला ते कुत्रे नेहमी भुंकायचे. बरेच दिवस मी हे पाहतोय. मग एके दिवशी म्हटलं की सुजाण नागरिक म्हणून आपण पोलिसांना टिप देऊन टाकूया, जेणेकरून पोलीस या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष घेतील, म्हणून मी या सगळ्यामध्ये पोलिसांना टिप दिली. यावरती अर्जुन म्हणतो, अच्छा, पण मला सांगा की पोलिसांच्या रिपोर्टनुसार हे आहेत ना, हे ऑलरेडी काही महिन्यापूर्वीच ही बॉडी तिकडे पुरलेली आहे, मग आत्ताच तुमचे कुत्रे कसे भुंकायला लागले? यावरती तो म्हणतो, नाही म्हणजे आत्ताच असं नाही, मला ऑलरेडी आधीपासून डाऊट होता, कुत्रे नेहमी भुंकायचे, पण म्हटलं मी दुर्लक्ष केलं, बरेच दिवस भुंकतायत म्हणून आज म्हटलं जाऊया. यावरती मग आता इकडे चैतन्य म्हणतो, अच्छा, म्हणजे आजच तुम्हाला पोलिसांमध्ये जाऊन आता रिपोर्ट द्यावासा वाटला तर? यावर तो म्हणतो, हो, एक सुजाण नागरिक म्हणून मी हे सगळं केलं, असं म्हणत तो या सगळ्यामध्ये आता सारखं हे बोलत असताना अर्जुनला अचानकपणे आठवण येते की काही महिन्यापूर्वी आश्रमाच्या इथे तन्वीचं पुन्हा एकदा त्यांनी आता ज्या वेळेला रिक्रिएशन केलेलं असतं ते रिक्रिएशन करत असताना तो मागच्या साईडला गेलेला असतो, त्याला तिथे एक शर्ट सापडलेला असतो, पण फार काही खोल खणलं न गेल्यामुळे तीच ती डेड बॉडी होती हे अर्जुनला समजतं. म्हणजे काही महिन्यापूर्वीच ही डेड बॉडी इथे पुरली आहे, पण काही महिन्यापूर्वी आता इकडे आपले मधुभाऊ तर जेलमध्ये होते. ही एक जमेची बाजू आता अर्जुनला आठवते आणि अर्जुन आता सांगतो, ठीक आहे, यापेक्षा आम्हाला काही अजून तुमच्याकडून माहिती हवी असेल ना तर आम्ही तुम्हाला भेटू. महेंद्र कोरगाव म्हणते, ठीक आहे, तुम्हाला कधीही काही माझी चौकशी करायची असेल तर तुम्ही येऊ शकता, मी तुम्हाला कोऑपरेट करेन. इकडे तोपर्यंत मग आता प्रिया सगळ्यांचे कान भरत असते आणि प्रिया सांगत असते, कसं आहे, या सुभेदारांच्या घरामध्ये फक्त सुभेदार राहत नाही, या घरात मधुकर पाटील सुद्धा राहतात ना, आणि त्यामुळे आता इकडे या सगळ्यामध्ये आता आपल्याला जरा सावधच राहायला पाहिजे. आणि त्यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच, प्रिया, कसं आहे, मधुभाऊ जर का इथे नसते ना तर इथे पोलिसांची यायची काही हिंमतच झाली नसती, असं म्हटल्यावरती इकडे आता प्रताप तिच्या बोलण्याकडे फार काही लक्ष देत नसतो. आणि त्याच वेळेला आता इकडे हे बोलणं चालू असताना सायली खाली येते आणि त्यावेळेला प्रताप तिला म्हणायला लागतो, अगं सायली,
तू कशाला इकडे आलेली आहेस? तुला आराम करायला सांगितलं आहे ना, तर तू वरती बसून आरामच कर. यावरती सायली आता सांगायला लागते, नाही बाबा, म्हणजे मला न एकटीला झोपून झोपून आराम करत ना वरती नको नको ते डोक्यामध्ये विचार येत आहेत. आणि त्यामुळे मग मी म्हटलं की या सगळ्यामध्ये जरा खाली यावं आणि खाली येऊन मग आता तुमच्या सगळ्यांच्या सोबत बसले ना, तर कदाचित मला आता बरं वाटेल, डोक्यामध्ये विचार येणार नाही असं मला वाटलं. म्हणून मी इकडे आले आणि म्हणून म्हणून आता मला इथे बसू द्या असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो प्रताप, विमल विमल एक काम कर, विमल एक काम कर, इथे खुर्ची आण. सायलीला बसण्यासाठी खुर्ची आता प्रताप आणायला सांगतो. ज्या वेळेला प्रताप खुर्ची आणतो, सायली बसते आणि त्यानंतर सायली म्हणते, बसून बसून मला खरं तर कंटाळा येईल. विमलताई, आज जेवणामध्ये काय करणार आहात? यावरती विमल सांगते, मेथीची भाजी. सायली म्हणते, चला मी फोडणी देते. यावरती प्रताप म्हणतो, सायली तू कुठे कुठे काहीही फोडणी द्यायला जाणार नाहीयेस, इथे बस बरं. अगं तुझी तब्येत बरी नाहीये ना? यावरती सायली म्हणते, नाही बाबा, अहो बसून बसून मला कंटाळा येतो. मला न असं बसून बसून अजिबात आवडत नाही. काहीतरी काम करत असलं ना तर या सगळ्यामध्ये बरं वाटतं. असं म्हणत सायली आता आराम न करता काम करण्यासाठी उठत असते. पण प्रताप यावेळेला तिचं काही ऐकत नाही आणि तिला या सगळ्यामध्ये कायमस्वरूपी तू आराम कर बरी होईपर्यंत असं आता सांगत असतो. प्रिया मात्र सगळेजण हिची काळजी घेत आहेत म्हणून खूपच चिडलेली असते आणि तिच्या रागाचा पारा चढलेला असतो. इकडे आता अर्जुन सांगायला लागतो, हा सगळा प्लॅन केलाय दामिनीने. ती आत्ताच्या आत्ता ही बॉडी सापडणं, या सगळ्यामध्ये प्रकरण चिघळणं, हे सगळं दामिनीचा प्लॅन आहे. आणि हा तिचा प्लॅन फक्त आणि फक्त केस डायव्हर्ट करण्यासाठी आहे, मला डायव्हर्ट करण्यासाठी आहे, कुठेतरी आपल्या केसच्या ह्याला ब्रेक लागण्यासाठी आहे. पण असं काही होणार नाही आहे, कारण मुळातच हा खून इथे केलेला आहे हे तिला कसं समजलं? महिपतकडून. म्हणजे हा खून महिपतने केलेला आहे. आपल्याला पहिल्यात पण हे सिद्ध करायला लागेल की हा खून मधुभावने नाही तर महिपतने केलेला आहे आणि त्याच वेळेला तिच्यावरती केस उलटी पडेल. इकडे तोपर्यंत सायली काम करायला उठत असताना तिच्या पायामध्ये क्रॅम्प येतो आणि आता प्रिया म्हणते, काय आहे ना, मी तुझा पाय दाबून दिला असता. यावरती प्रताप म्हणतो, मग उशीर कशाला, चल चल पाय दाब. सायली नको नको म्हणत असताना प्रिया आता पाय दाबायला लागते. पाय दाबताना सायलीच्या पायावरील तुळशीपत्र येणार का समोर? पाहणं मात्र रंजक